आपल्या गावाचं वैभव मानस मनोहर डोलारकर यांनी विकसित भारत कसा असावा याच्यावर सुंदर असं व्याख्यान दिलंय आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीला त्याचा खूप मोठा सन्मान झाला म्हणून आपल्या गावाचं वैभव आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. त्यांनी काय चिंतन सांगितलंय 2 मिनिटं आपण ऐकू, त्यानंतर आपलं भजन आपण करू. खूप धन्यवाद सर्वांना. हा सत्कार मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये जाणं हे फक्त माझं नाही, माझ्या आईवडिलांचं नाही, तर ते तुमच्या सर्वांचं आहे. कारण की मी तिथे गेलोय, ते नाव फक्त मानस मनोहरराव नव्हतं, ते मानस मनोहरराव डोलारकर होतं. तर तुमच्या सर्वांचा सन्मान आहे तो तिथे जाणं, आणि जिल्ह्याला रिप्रेझेंट केलंय, आणि फक्त जिल्ह्याला नाही तर आपल्या गावाला रिप्रेझेंट केलंय. आणि ती भावना होती विकसित भारताची. आणि विकसित भारत तेव्हाच बनत असतो तेव्हा जेव्हा त्याचे खेडे खेडे विकसित केले जातात, जेव्हा त्याचा गावागावांचा विकास होतो. आणि विकसित डोलाराबद्दल बोलणं म्हणजे माझं वय फार लहान आहे, मात्र जी भावना आहे देशाबद्दलची, जी भावना आहे गावाबद्दलची, ती खूप मोठी आहे. म्हणून 2 मिनिटं मी तुमच्या समोर मांडतोय विकसित डोलाराच. विकसित डोलारा जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच मनांमध्ये येत असेल की काय ठेवलं या गावामध्ये, काय करायचं या गावाचा. तेव्हा हे समजणं फार महत्वाचं आहे की ही ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये जन्म घेण्यासाठी स्वतः देव आतुर असतात, स्वतः देव उत्सुक असतात. त्या श्लोकामध्ये सांगितलंय महाराज की गायंती देवोह कीन गीत कानी धन्यास्तु ते भारत भूमी भाग्य. म्हणजे स्वतः देव उत्सुक आहेत आणि स्वतः देव गातायत ह्या भूमीमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी, की धन्य आहेत ते लोक ज्यांचा जन्म या भूमीमध्ये झालाय. तर आपण धन्य आहोत या भूमीसाठी जन्मलोय, आणि ही ती भूमी आहे ज्या भूमीनं विश्वगुरु बनवून या जगाला ज्ञान दिलंय. ही ती भूमी आहे ज्या भूमीनं शून्य देऊन या जगाला गणिताची भाषा शिकवली. ही ती भूमी आहे ज्या भूमीनं आयुर्वेद देऊन या जगाला आरोग्य दिलंय. म्हणून या भूमीसाठी आपल्या सर्वांना एकत्रित येणं फार महत्वाचं आहे. ही भावना ठेवणं एकतेची फार महत्वाचं आहे. आणि ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. त्यांनी फक्त एकट्याने नाही, तर त्यांनी 18 प्रगड जातींना सोबत घेऊन हे स्वराज्य सुराज्य बनवलंय. त्यांना सांगायचं हेच होतं, जेव्हा सर्व जाती सर्व धर्म एकत्रित येतात तेव्हा स्वराज्य बनतं, तेव्हा सुराज्य बनतं. मग माझं हे म्हणणं आहे की आपण एकदा तरी सर्व सोबत येऊयात, एकदा तरी हा विकसित डोलारा बनून तरी बघूयात ना, एकदा तरी हे विकसित भारत बनून तरी बघूयात ना. काय होतंय, विचार वाईट आहेत लोकांचे हे मान्य आहे, पण त्या लोकांना त्याचा धडाही भेटेल ना. एकदा चांगलं होऊन बघूयात, एकदा विकसित डोलारा विकसित भारत बनून बघूयात, काय होतंय बघूयात. आणि माझं हे फक्त असं नाहीये. आणि विकसित डोलारा बनणं म्हणजे इथलच्या रस्त्यांचं बांधकाम होणं, झाडं लावणं, ग्रंथालय उभी करणं म्हणजे विकसित डोलारा नसतो बनत. ज्या दिवशी इथलची प्रत्येक महिला सन्मानाने अभिमानाने वावरेल त्या दिवशी खरा विकसित डोलारा बनेल. ज्या दिवशी इथलचा तरुण कट्ट्यावर न बोलता इथलच्या समस्यांवर काम करेल बोलेल त्या दिवशी खरा विकसित डोलारा बनेल. ज्या दिवशी इथलच्या माणसांची जात फक्त माणुसकी असेल ना, त्या दिवशी खरा विकसित डोलारा बनेल. आणि हे सर्वांना समजून घेणं फार महत्वाचं आहे की ह्या गोष्टी करायला राजकारण नाही लागत, सरकारचा निधी नाही लागत. लागतो तो फक्त बदल घडवण्याचा विचार, लागतो तो फक्त एकत्र येण्याचा विचार. एकदा तरी एकत्र येऊयात, एकदा तरी या गावासाठी काहीतरी करून बघूयात. आणि विकसित होणं हे मी तुम्हाला सांगितलंय, फक्त ते सगळ्या राजकारणाच्या गोष्टी नाही. या गावाचा किंवा ह्या देशाचा भविष्य घडवण्यासाठी राजकारणी नाही लागत, तर तुम्ही सर्व 140 कोटी लोक लागतात. तुम्ही सर्वजण लागतात ते विकसित भारत घडवण्यासाठी. म्हणून सगळेजण एकत्रित येऊयात. महाराजांनी दिलेला संदेश आणि या सगळ्या कीर्तनातून आलेला संदेश फक्त मनात न ठेवता आपल्या कृतीतून करून दाखवूयात आणि पुढे जाऊयात. थँक्यू शरद काका, खूप धन्यवाद महाराज मला हे 2 मिनिटं देण्यासाठी. आणि ही भावना फक्त देशाची नाहीये, तर या गावाची आहे. खूप एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विचार खूप चांगले आहेत आणि आपण विचार करायला नक्कीच पाहिजे. जय